हे गाणं प्रत्येक गायक कसा गाईल आणि जुन्या गायकांची आपल्याला ओळख व्हावी हा एक माझा प्रयत्न आहे. जुन्या जमान्याचे गायक आहेत तलत महमूद हे गाणं कसं गाते. गोरी 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 पान फुलासा रती छान दादा मला त्याच्यानंतर हेच गाणं भीमसेन जोशी कसे गाते. गोरी गोरी पान गोरी गोरी पान गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला गोरी गोरी पान गोरी गोरी पान. त्याच्यानंतर अनप जलोटा कसं गातील गाणं. गोरी गोरी पान फुलासारखी छान गोरी 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 पान फुलासारखी छान दादा मला एक वैनी आण गोरी गोरी पान. त्याच्यानंतर जुन्या गायिका आहेत शमशाद बेगम हे गाणं कसं गाते. गोरी गोरी पान गोरी 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 रे पान फुलासारखी असू द्या छान दादा मला एक वैनी आण दादा मला एक वैनी आण. त्याच्यानंतर जुने गायक आहेत आपले हेमंत कुमार कसं गातील का. गोरी 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 बन गोरी 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 बन फुलासार की छान गोरी 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 बान फुलासारखी छान दादा मला गोरी 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 पान. त्याच्यानंतर किशोर कुमार कसं म्हणते का. किशोर कुमार गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वैनी आण. त्याच्यानंतर आर डी वर्मन हे गाणं कसं गातील. आर डी वर्मन गोरी 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 पान फुलासारखी रे छान गोरी 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 पान फुलासारखी रे छान वैनी आण. त्याच्यानंतर आपले कुमार सानू कसं म्हणत. रे दादा मला एक अशी गोरी गोरी पान जशी फुलासारखी छान जशी फुलासारखी छान तशी गोरी गोरी पान अशी दादा मला एक
वहिनी रे दादा मला शेवटला एकदम जुन्या जमान्याचे गायक आहेत कुंदनलाल सहगल. कुंदनलाल सहगल कसं म्हणते दादा मला एक वहिनी दादा रे दादा मला एक वहिनी गोरी 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 मी तर त्याच्याही पुढे जाऊन लिव्ह इन रिलेशनशिप सुद्धा अत्यंत चांगली आहे. पण मी आधुनिकतेचा आहे पुरस्कारता. पण तरीही मित्रांनो माझं जे आहे ते मात्र ठरवलेलं लग्न मी केलेलं आहे. अरेंज मॅरेज. कारण कुठल्याही मुलीवर प्रेम करण्याची क्षमता आपल्या मुलामध्ये आहे याची हमी माझ्या आईवडिलांना असल्यामुळं त्यांनी हे धाडस केलेलं आहे. आणि सुदैवानं अद्याप आमचा घटस्फोट झालेला नाही. तर माझी एक प्रेम कविता. अरेंज मॅरेज असणारे सुद्धा पत्नीवर प्रेम करतात आणि ते प्रेयसीपेक्षाही जास्त प्रेम करतात. वासराच्या हंबरण्याने चाळवली असेल तुझी झोप. वासराच्या हंबरण्याने चाळवली असेल तुझी झोप. म्हणाली असशील किती लोळतोस रे आद्या. म्हणाली असशील किती लोळतोस रे आद्या. पोराच्या अंगावरील पांघरून नीट करीत तुझे हात गुंतले असतील धारेत. पोराच्या अंगावरील पांघरून नीट करीत तुझे हात गुंतले असतील धारेत. पदराने पोराच्या ओठाचा दुधाचा फेस पुशीत त्याची शाळेत पाठवण तुझी सकाळची आठवण. पदराने ओठाचा दुधाचा फेस पुशीत पोराची शाळेत पाठवण तुझी सकाळची आठवण. आज मेथी आली दारावर आणि नेमके हे नाहीत घरी. आज मेथी आली दारावर आणि नेमके हे नाहीत घरी. भाजी निसता निसता निवडता निवडता भाजी निसता निसता म्हणाली अशील सासूला कळू नये का त्याला लवकर यायचं. कळू नये का त्याला लवकर यायचं. या सासूच्या अपेक्षित बोलानं तुझ्या मनात चांदण कल्लोळ तुझी दुपारची आठवण. गोवऱ्या थापता थापता चोरीला गेलेल्या शेणाबद्दल कुरकुर. गवऱ्या थापता थापता चोरीला गेलेल्या शेणाबद्दल तुझी कुरकुर. गोवऱ्या थापता थापता वाजणाऱ्या काकणांची किणकिण ऐकून भलतच काही आठवून हसली असशील गालात खुदकन. काकणांची किणकिण ऐकून भलतच काही आठवून हसली असशील गालात खुदकन तुझी संध्याकाळची आठवण. पळा रे पोरांनो आता संपले कार्यक्रम. पळा रे पोरांनो आता संपले कार्यक्रम. दूरदर्शन मालवून दाराला अडसर घालताना म्हणाली असशील बघ आद्या किती टपोर पडलं चांदणं.
तुझी रात्रीची आठवण, तुझी रात्रीची आठवण. तर आता कसं आहे, मला चिठ्ठी आलेली आहे कोणत्या कविता वाचायची तिची, तर त्या कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे. कारण शेवटी कसं की चिठ्ठीचं मान ठेवावा लागतं. पूर्वीची ती म्हण होती ना, ती स्वामी तिन्ही जगाचा आई विना बेकारी, ती जुनी झाली म्हणा. आता म्हणजे कसं आहे, 21व्या शतकामध्ये विशेषतः लोकशाहीमध्ये चिठ्ठीला अनन्यसाधारण महत्व आहे. चिठ्ठी घेऊन कामच होत नाही, तेव्हा स्वामी तिन्ही जगाचा चिठ्ठी विना बेकारी. तर आता मी जे तुम्हाला एक विडंबन ऐकवणार आहे की हे जे नोटा कल्लोळ या विषयावर वादविवाद आपण आयोजित केला होता, त्यामध्ये सहभाग घेतलेल्या सगळ्या मुलामुलींचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. वर्तमानाशी नेहमी नातं असलं पाहिजे, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि त्याचप्रमाणे इथं ऋतुजा कुलकर्णींनी ज्यांचं स्वागत केलं त्यांच्या सुरेल आवाजामध्ये, त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो. व्यक्त होत चला मित्रांनो. शिक्षण म्हणजे काही केवळ मार्कलिस्टवरचे मार्क म्हणजे शिक्षण नसतं. व्यक्तिमत्व संपन्न केलं पाहिजे, विचारलं पाहिजे स्वतःला. कधी प्रश्न विचारला का, मी का शिकतो? केवळ अर्थार्जना शिक्षणाचा उद्देश असत नाही. भीमसेन जोशी, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, PT उषा, कल्पना चावला यांचा इतका पैसा नोकरी करून आयुष्यात कधीच मिळत नसतो मित्रांनो. आणि त्याच्यासाठी हा आपण सप्ताह करत असतो. आता जे मी विडंबन सादर करणार विषय आहे नोटा कल्लोळ. आमचे जे अनेक मित्र आहेत त्यांनी जे अनुभव सांगितले नोटा कल्लोळाचे, त्याच्या संदर्भाचं हे विडंबन आहे. माझा स्वतःचा अनुभव नाही, माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. हे उरात होतय धडधड स्वारी भानावर आली, हे उरात होतय धडधड स्वारी भानावर आली, राती बार मध्ये कळलं म्हण नोटाबंदी झाली. त्या टायमाला चिकत असतात बहुतेक आमचे दोस्त. राती बार मध्ये कळलं म्हण नोटाबंदी झाली, लई बधीर झालो या आणि अधीर झालो या आणि गळ्यातली चेन काउंटरवरती ठेवून आलो या. कळतंय चिंग 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 चिंग. हे लई उताईळ झालो आणि रांगेत घुसलो, इतक्या गर्दीमध्ये नेमका मी बक्कलला दिसलो. त्यांनी बकोट धरलं या, त्यांनी बकोट धरलं या आणि वड्यात आणलं या आणि करून गाडी बारी ठोकून परत आणलं या. समजा पोरात मारलंय, जोरात गावून आलं या. परत चिंग 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 चिंग. नोटा बदलाची घाई, समजा गावाला झाली या नोटा बदलाची घाई. 2000ची चिल्लर का वाहणारच नाही. लई कराट झालो या, रिकाम चोट झालो या, बिगर नोट झालो या आणि चिडून कुंपणावरून कल्टी मारून आलो या. चिंग 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 घट्ट चिंग 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 चिंग. तेव्हा मित्रांनो, एका कवितेनं मी आता समारोप करणार आहे. कवितेचं नाव आहे डिश अँटेना. नाही, बार बालत तर परवानगी मिळल्यावर, बारनं अजून परवानगी दिलेली नाही सरकार. दुसऱ्या कवितेसाठी चिठ्ठी आली आडनावाचे शेतकरी. तर आडनावाचे शेतकरी अगोदर घेतो. कसे पा मी कळता झाल्यापासून एक अफवा ऐकत आलेलो आहे. आमच्या सोलापूर जिल्ह्यात ती फार अफवा, इकडं आहे का नाही नगर जिल्ह्यात मला काही माहीत नाही, पण आमच्याकडे ती अफवा आहे. ती अफवा अशी की भारत हा कृषीप्रधान देश आहे. आणि त्याच्याबरोबर दुसरी अफवा अशी की शेतकरी हा या देशाचा राजा आहे. ते ऐकल्यापासून मला राजपुत्र असल्यासारखंच वाटायला. कारण माझे वडील शेतकरी, ते जर राजे असतील तर मी कोण झालो? राजपुत्र. रोज अशी अफवा ऐकतो. रोज वर्तमानपत्र उघडलं की नवीन आकडा, आज विदर्भात 16 शेतकऱ्यांची आत्महत्या, आज मराठवाड्यात 4 शेतकऱ्यांची आत्महत्या. पूर्वी ती खत्रीचा आकडा असायचा.
रतन खत्रीचा, आता आत्महत्येचा असतो. मला कळना की हे राजा असणारा शेतकरी कोण आणि आत्महत्या करणारा शेतकरी कोण. त्याच्यामुळे मी तपास केला, सर्वे ऑफ इंडिया. तेव्हा माझ्या लक्षामध्ये आलं की आपल्या पिकांमध्ये वेगवेगळ्या जशा व्हरायटी आलेल्या आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ होतं, मी फुले प्रगती जशी भिमुगाची जात आहे की नाही, 86-032 21-89 ही जशी ऊसाची जात आहे, तसं शेतकऱ्यांमध्ये सुद्धा एक नवीन वाण आला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतामध्ये हा जन्मलेला नवीन वाण, हे आडनावाचे शेतकरी, हे राजे असणारे शेतकरी आणि आत्महत्या करणार म्हणजे मातीत शेती करून मातीत जाणार ते. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की जुन्या शेतकऱ्यांसाठी इतकी गाणी मातीत शेती करणाऱ्यांसाठी. दैवानी शेत माझ्या नवसाला पावलं, कुबेराचं धन माझ्या शेतात गावलं, किंवा मी दैवाचे दैवाचे शेतकरी रे. पण ह्या नवीन राजे असणाऱ्यांसाठी एकही लोकगीत नाही. मग त्याच्यासाठी हे लिहिलेलं लोकगीत आडनावाचे शेतकरी. आम्ही आडनावाचे आडनावाचे शेतकरी रे, आम्ही आडनावाचे आडनावाचे शेतकरी रे, घालून खादी चौकात आधी स्टेजवरी रे. आम्ही आडनावाचे आडनावाचे शेतकरी रे, घालून खादी चौकात आधी स्टेजवरी रे. हा हा सभेसाठी रे, आम्ही आडनावाचे आडनावाचे शेतकरी रे. पंचायती नांगरतो, सोसायट्या कोळपतो, माती ना शेती. पंचायती नांगरतो, सोसायट्या कोळपतो, कारखाने काढून या लिकर आम्ही गाळतो. आधुनिक गुराळ 21व्या शतकाची. कारखाने काढून या लिकर आम्ही गाळतो, पतसंस्था डेऱ्यांची धार काढतो रे, पतसंस्था डेऱ्यांची धार काढतो रे, घालून खदी चौकत आधी तेजवरी रे. हा सभेसाठी रे, आम्ही आडनावाची आडनावाची शेतकरी रे. आता कसं आहे पाय की पूर्वीची लोकगीत जी असायची ती एकच चालीत असायची, बरोबर आहे ना कडक. जुनी सगळी वामनदादांची सगळ्यांची एक लोकगीत पहिल्यापासून शेवटपर्यंत एकच चाल. त्याला कारण आहे तसंच होतं, पूर्वीची माणसं एका चालीची होती. ज्यांच्या आत्ता लक्षात आलं नसेल ते उद्या असले तरी चालतं, तसं ऑप्शन आहेत आपल्याला. बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही बाबा. कसं आहे, त्यांची चूक नसते की महाराष्ट्रामध्ये व्होल्टेजचा प्रॉब्लेम बघितलं ना आता लेट गेली, त्यामुळे सगळ्या मर्क्युरी एका वेळेला लागत नाही. तो काही आज लागते, काही उद्या लागते, काही शेवटपर्यंत जागे जा काय. आणि त्याच्यामुळं मला आता ह्यांच्या आडनावांच्या शेतकऱ्यांची शेतीत कसं असतं, कल बदलला की चाल बदलायची. साधी कल बदलल्यामुळे मला एक चाल बदलावी लागली. विश्राम गृहातून करू पेरणी, विश्राम गृहातून करू. विश्रामगृह म्हणजे मराठीत रेस्ट हाऊस. हो, कारण विश्रामगृह शब्द आपल्याला संस्कृत वाटतो, रेस्ट हाऊस आपला मराठी. विश्राम गृहातून करू पेरणी, विमानातून करू खुरपणी. पत्रकार परिषदा विमानात. माझी मित्र असणाऱ्या मंत्र्यांनी मी विचारलं, म्हणलं विमानात कशासाठी तुम्ही पत्रकार परिषदा घेत असता? ते म्हणले मोर्चा यायची शक्यता नसते. विमानातून करू खुरपणी, लाल दिव्यातून करू राखणी, लाल दिव्यातून करू राखणी. प्रकल्पातून करू कापणी, प्रकल्पातून करू कापणी. सहकाराच्या गोफणीने पाखर हाकू रे,
सहकाराच्या गोफणीने पाकर हाकुरे आम्ही आडनावाचे शेतकरी रे घालून खादी चौकात आधी स्टेजवरी रे हा सभेसाठी रे आम्ही आडनावाचे शेतकरी रे. आता यांच्या शेतीमध्ये आपले पारंपरिक वाण वगैरे चालत नाहीत किंवा आपली नेहमीची खतं 20-20 1846 त्यांची खतं निराळे, डोस निराळे, फवारण्या निराळ्या. आश्वासने पेरुनिया भूल थापा डोस देऊ. आश्वासने पेरुनिया उदाहरणार्थ आगामी 2000च्या पुढच्या इलेक्शनसाठी माझ्याकडनं लिहून नेलेलं आहे. आगामी 2020च्या लोकसभांसाठी नवीन करकरीत आश्वासन. संपूर्ण महाराष्ट्राला आम्ही 24 तास मोफत भारनियमन करणार आहोत. दिलंच येणार नाही. आश्वासने पेरुनिया भूल थापा डोस देऊ. झेंडे गाड्या फिरवूनिया बहुमताचे पीक घेऊ. झेंडे गाड्या फिरवूनिया आणि तेवढ्यानी समजा पीक नीट येत नाही असं जर डाऊट आला तर मग डिजिटलचा मारा करायचा. झेंडे गाड्या फिरवूनिया बहुमताचे पीक घेऊ. इस्रायलला जाऊनिया हरित क्रांती शोध घेऊ. तिकडे वाळवंटात जावं लागतं, इथे मातीत नाही जमत शेती. इस्रायलला जाऊनिया हरित क्रांती शोध घेऊ. हरित क्रांती आयात क्रांती भाषण ठोकू रे. मला एक जणांनी विचारलं, म्हणले सुमंत सारखं ऐकतोय, म्हणले मी कृषी प्रधान देश नक्की व्याख्या काय कृषी प्रधान शब्दाची? म्हणलं सोपं आहे, जो देश कृषी उत्पादनांची आयात करतो त्या देशाला कृषी प्रधान देश म्हणतात. उदाहरणार्थ भारत. हरित क्रांती आयात क्रांती भाषण ठोकू रे घालून खादी चौकात आधी स्टेजवरी रे हा सभेसाठी रे आम्ही आडनावाचे तेव्हा मित्रांनो, यासाठीच मी सुरुवातीला जे म्हटलं होतं की या भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं तुमच्याशी मला संवाद करता आला, याचा मनपूर्वक आनंद होतोय. मित्रांनो, मी हाडाचा शेतकरी आहे, मनाचा शेतकरी आहे, जातीचा शेतकरी आहे आणि रंगारूपाचाही मी शेतकरी आहे. वापसासल्या खिरीत मी पेरत नाही आणि मी पेरलेलं कधीही वाया जात नाही. यानंतर डिश अँटेना या कवितानं मी थांबणार आहे की शेवटी मला काहीतरी हे आहेच ना, स्टॅमिना नावाची गोष्ट असतेच ना. तुम्हाला कल्पना नसेल की माझं आता वय वर्षे 64 आहे. याच्यासाठी मित्रांनो शेती करा. तरुण राहायचं असेल तर शेती करा आणि निवृत्त होत असेल तर नोकरी करा. काय हो नोकरी म्हणजे? मेंदू ज्ञानाने ठासून भरून पगारी तत्वावर भाड्याने विकणे आहे. अप टू रिटायरमेंट. खरं खोट आहे? डिश. आता ही कविता मला कशी सुचली हे सांगणं माझं कर्तव्य आहे. आणि इथं काव्य स्पर्धा घेतली, त्यात बक्षीस मिळालेली आणि काव्यलेखन हा संसर्गजन्य रोग आहे. आता इथं कवी संमेलन झाल्यानंतर उद्याच्याला काही कवित्री निर्माण होणार आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. उद्याचे केशवसूत मर्ढेकर, उद्याच्या ह्या ज्या आहेत हे जे कवी आहेत, त्यानंतर आमच्या शांताबाई असतील, उद्या शांता शेळके मोठ्या कवयित्री होते. शांताबाई मला वाटलंच तुम्ही चुकणार आणि दुसरीकडे जाणार. उद्याचे कुसुमाग्रज, उद्याचे कवी कुंजविहारी, उद्याचे भारा तांबे, उद्याची बहीण आई या समोर बसलेल्या मुलांमध्ये मला दिसत आहे. आणि त्याच्यासाठी हा अट्टहास आहे. डिश अँटेना. मला ही कविता सुचली कशी?
की आता मी खेड्यापाड्यातला असल्यामुळं छोट्या छोट्या गावी मला जास्त बोलवतात. मग असंच एका गावी गेल्यानंतर त्यांनी आपल्याकडे पद्धत आहे, पाहुणा बोलवला की त्याला आपण आपली विकासाची कामं झालेली सुधारणा दाखवायची. तसं दाखवायला लागले. संयोजक पुढं मी मागं, संयोजक पुढं मी या गल्लीतनं त्या बोळात, त्या बोळात बघत होतो आपलं खेडं काय बघणं मला नवीन होतं काय. आणि तेवढे ते संयोजक म्हणले, सुमन साहेब तिथं काय म्हणले, गेलेच वर्षी आमच्या गावाला ग्राम स्वच्छता अभियानाचं 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं. मी हापकलोच ते ऐकलं, आणि मी त्यांच्या मागं खाली बघून चुकवतच चाललेलो होतो. मी म्हणजे बक्षीस मिळालं म्हणजे हो. त्यांना वाटलं मी विचारतो 2ऱ्या क्रमांकाचं कसं काय मिळलं. ते म्हणले तेच काय आहे की आमचा वशिला नसल्यामुळे आम्हाला 2रा क्रमांक मिळाला. अहो ते झालं म्हणलं, पण गाव का असं नाही हो म्हणले, बक्षीस मिळून 6 महिने होऊन गेले, पुन्हा कोणाकडे गाव स्वच्छ करायला. कवीचं नाव डिश अँड झालं. कसं आपल्या स्वातंत्र्याला आत्ताशी कुठं 67 वर्ष झालेली असल्यामुळं खेड्यापाड्यानं शेवटची एसटी मुक्कामी असते, ती लगेच निघण्यासाठी आणखीन 65 वर्ष जातील. त्याच्यामुळं कार्यक्रम सकाळी उठल्याबरोबर मी विचारलं कुणीकडे जायचं. त्यांच्या लक्षातच आलं नाही, जसं तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या लक्षात आलं. मग लक्षात आलं म्हणले हा हा आमच्याकडे म्हणले ओपन एअर सिस्टीम आहे. कसं आहे, असभ्य गोष्ट सुद्धा इंग्रजीत बोलली की आपल्याला ती सभ्य असल्यासारखी. म्हणलं मराठीत सांगा म्हणलं, मला काही इंग्रजी येत नाही म्हणलं, मला 8वीपासून आम्हाला इंग्रजी होतं म्हणलं, 5वीपासून नव्हतं. तर म्हणलं आमच्याकडे होलवावरही जावा. म्हणलं मराठीत सांगा. मग म्हणले आमच्याकडे खुले पटांगण पद्धती. मला असं ऐकल्यानंतर मला कविता होईल नाही तर काय होईल. ज्या गावामध्ये 25,000 किमतीच्या महागड्या डिश अँटिना आणि टीव्ही होते त्या गावात हलवारी जावा. त्याच्यामुळे सुचलेली कविता, कवितेचं नाव डिश अँटिना. या कवितेमध्ये मराठीतल्या लब्ध प्रतिष्ठित साहित्यिकांच्या, समीक्षकांच्या आणि पत्रकार बंधूंच्या चष्म्यातून काही अश्लाघ्य शब्द आहेत. त्या अश्लाघ्य शब्दांबद्दल मी जाहीर माफी मागतो. आजकाल माझे काव्य गायनामुळे सारखं मुंबई दिल्ली हेलपाटे वाढले, त्याच्यामुळे जाहीर माफी मागायची आजकाल मला लाज वाटेन असं झालेलं आहे. आणि खरं सांगायचं झालं तर त्या अश्लाघ्य शब्दांबद्दल माफी मागायचं काहीच कारण नाही, कारण प्रबोधनाच्या उद्देशानं उच्चारलेली शिवी सुद्धा ओवी इतकी पवित्र असते हे संतांनी आम्हाला सांगितलं आहे. नसे जरी संडास परंतु डिश अँटिना तेरा. नसे जरी संडास परंतु डिश अँटिना तेरा. गावी या विज्ञान युगाचा वाहू लागला वारा. गावी या विज्ञान युगाचा वाहू लागला वारा. विशेषतः पहाटे पहाटे तो जास्त नवीन आलेल्या माणसाला गाव जवळ आल्याची एकमेव खूण. अंधारातही कळतं आलं गाव. गावी या विज्ञान युगाचा वाहू लागला वारा. आणि कसं बाहेर कविता ऐकल्यानंतर विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, ते म्हणले काय म्हणले सुमंत, एवढा मी 2-2 हजारची अनुदान देऊन सुद्धा लोक बांधत नाही, त्याला कारण आहे म्हणलं, तुम्ही फार मोठी घोडचूक करून ठेवली म्हणलं. ते म्हणले काय हो म्हणलं, तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये प्रत्येक इयत्तेच्या प्रत्येक वर्षाला 1ली 2री आणि प्रत्येक विषयाच्या प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्याच पानावर म्हणलं आम्हाला प्रतिमा दिली. येथील उज्ज्वल आणि भव्य परंपरांचा मला अभिमान असून त्या प्राणपणाने जतन करण्याचा प्रयत्न करीन. त्याच्यामुळे म्हणलं आम्ही परंपरा सोडायला तयार नाही. ते म्हणले काय परंपरा आहे म्हणलं, माहित नाही का तुम्हाला देशमुख असून नाही त्या परंपरा. आमची परंपरा आहे म्हणलं, गळ्यातल्या सोन्याचा हिशोब तोळ्यावर. पाटलीनबाईंच्या गळ्यामध्ये 22 तोळे सोनं, देशमुखीनबाईंच्या गळ्यामध्ये 24 तोळे सोनं. गळ्यातल्या सोन्याचा हिशोब तोळ्यावर. दोघी पहाटे उठून माळा.
पेटविले गावास दिव्याने साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा. जेव्हा निरीक्षक बघायला गेले झाले कसं काय काम त्यांच्या लक्षात येणं सगळे प्रौढ तकले डाव्या हातानेच कसं काय लिहिले. म्हणजे तुमचं गाव चपणे का नाही इष्टांक पूर्तीसाठी डाव्या हाताने लावलं. पेटविले गावास दिव्याने साक्षरतेच्या आता पेपरातून परस्परांना रोज हाणीतीला था. ग्रामीण पत्रकारिता. पेपरातून परस्परांना रोज हाणीतीला था म्हणजे बघा मुंबईमध्ये 2 मिनिटं जरी लाईट गेली इलेक्ट्रिसिटी 2 मिनिटं जरी गेली त्याला लाईट म्हणत नाहीत आपल्या गावठी आपण इकडे म्हणतो लाईट गेली इलेक्ट्रिसिटी 2 मिनिटं जरी लाईट गेली तरी दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र टाइम्स ऑफ इंडिया हेडलाईन महानगरी अंधकारात. आणि आमच्याकडं 3-3 महिने ट्रान्सफॉर्मर जळलेला बदलला नाही तर इथले लंगोटी पेपर एक ओळी सुद्धा त्याची बातमी देते. ग्रामीण पत्रकारिता. पेटविले गावास दिव्याने साक्षरतेच्या कुणासाठी शिकवत आहोत मित्रांनो आपण. पेटविले गावास दिव्याने साक्षरतेच्या आता पेपरातून परस्परांना रोज हाणीतीला था. आदर्श आहे गाव आमुचा लिहितो अक्षरवाणी. गल्ली गल्लीत नारायण सुमंत सारखे कवी. आदर्श आहे गाव आमुचा लिहितो अक्षरवाणी परंतु शेतीस आणि नळाला कधीच नसते पाणी. परंतु शेतीस आणि नळाला कधीच नसते पाणी. हात भट्टी हो जुनी जाहली आता इंग्लिश आली. हा ना माहित होतं का आपल्या बापजादांना 31 डिसेंबर आणाडी कुठले. हात भट्टी हो जुनी जाहली आता इंग्लिश आली. लोकांकडे चूक नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आदेश लोकांनी पाळा पहिलीपासून इंग्लिश मीडियम. हात भट्टी हो जुनी जाहली आता इंग्लिश आली. रात्री बसणे प्रतिष्ठित हो नवी सभ्यता झाली. रात्री बसणे प्रतिष्ठित हो नवी सभ्यता झाली. पानपट्टी गावी आता गुटखा आणि मावा. 20 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेड्यामध्ये पानपट्टी नव्हती. पण आता कसं आहे की सरकार जसं घोषणा करतो तर समाजही घोषणा करतो. सरकारने घोषणा केली गाव तिथं एसटी की समाजाची घोषणा एसटी तिथं पानपट्टी. आणि बांधलेलं स्टँड दुसरीकडेच असतं. पानपट्टी समोर एसटी थांबते अधिकृत थांबा. पानपट्टी गावी आता गुटखा आणि मावा. गाई सोडून स्टँडावरती कृष्ण वाजवी पावा. म्हणजे हाताला अशी वही फिरवतो उभी असते कृष्ण. त्यांच्याकडे चूक नाही. जिथे गवळणी तिथं ते पावा वाजवणार ना. गाई सोडून स्टँडावरती कृष्ण वाजवी पावा. बाप मारी तो बोंब मुलाचा परीट घडीचा तोरा. हो ना मी कॉलेज स्टुडंट म्हणल्यानंतर कुठे मल्चिंग करा कुठे फवारणी करा ना असली कुठली कामं काय शिकणाऱ्या मुलांनी करायची असतात काय. बाप मारी तो बोंब मुलाचा परीट घडीचा तोरा. गावी या विज्ञान युगाचा वाहू लागला वारा. नसे जरी परंतु डिश अँटिना तेरा. गावी या विज्ञान युगाचा वाहू लागला वारा. आता ते गावाचा विकास कसा झाला होता बा. तंत्रज्ञाने विकसित शेती रोज बातमी मोठी. तंत्रज्ञाने विकसित शेती रोज बातमी मोठी. दरवर्षाला भरून आणा पाम तेलच्या बोटी. दरवर्षाला भरून आणा लाल गव्हाच्या बोटी. कष्टाला घाबरती आता भाषण शिकले सारे. गल्लोगल्ली वक्ते. आणि सकाळ सकाळ खेड्यात जर गेलं तर 20-25 जण अशी उभी असते उन्हाला चौकात.
आणि त्यांची चर्चा चाललेली असते एक वेळ. काय असतं आपल्या गावात कोणी गडीच दिसत नाही म्हणे. कष्टाला घाबरती आता भाषण शिकले सारे, पहाट होता वाहू लागते राजकारणी वारे, पहाट होता वाहू लागते थंडीचा कडाका वाढलाय, मल्चिंग करावं लागेल का, धुरासाठी शेकोट्या पेटवायचं पिकात. ह्याला सकाळ सकाळ काळजी. उत्तर प्रदेशचं काय म्हणे ते बापलेखांचं जमतंय का नाही म्हणे. दिल्लीची चिंता सगळ्यांना कोण विचारी शेता, दिल्लीची चिंता सगळ्यांना कोण विचारी शेता, पक्षाच्या चिंतेत बुडाला गल्ली मधला नेता, पक्षाच्या चिंतेत बुडाला गल्ली मधला नेता, कष्टकऱ्याला मिळे धत्तुरा कृषीभूषण हो चोरा, कष्टकऱ्याला मिळे धत्तुरा कृषीभूषण हो चोरा, गावी या विज्ञान युगाचा वाहू लागला वारा, नसे जरी परंतु डिश अँटिना तेरा, गावी या विज्ञान युगाचा वाहू लागला वारा. आता बघा आपल्या स्वातंत्र्याला 67 वर्ष झाल्यामुळं आम्हाला काय स्वातंत्र्य म्हणजे आम्हाला काय माहित नाही त्याचं. हे आम्ही स्वातंत्र्य ह्याच्यातल्या स्वतःसाठी आहोत. आता देशासाठी काय करायचं असतं काय देणं घेणं आपल्याला माहितच नाही स्वातंत्र्य म्हणजे काय. 67 वर्ष झाल्यामुळं माया ममता समता बंधुत्व ममता ह्याचे सगळी जिकडे तिकडे झरे व्हायला लागले. त्या गावात कसे उमाळे होते 5 झऱ्याचे. 9 पक्षांची 7 मेंबरे पंचायत गावाची, 9 पक्षांची 7 मेंबरे पंचायत गावा. मी म्हणलं असं काय मेंबर 9 आणि पक्ष 7. ते म्हणले भाकपचा त्याला माकपनी पाठिंबा दिला. आणि एक म्हणले युतीचा असल्यामुळे दोन्ही पक्षाचं प्रतिनिधित्व करतो. तर मेंबर 7 पक्ष 9 एकात्मता. 9 पक्षांची 7 मेंबरे पंचायत गावाची, अपक्ष हो सरपंच तरीही खुर्ची कुंकवासाठी महिला राखीव, अपक्ष हो सरपंच तरीही खुर्ची कुंकवासाठी, 60 घरे 68 जातीची त्यांची मंडळे 13 समता, 60 घरे 68 जातीची त्यांची मंडळे 13, वर्षा काठी गावा लागे गुलाल पोती 12. आणि ते 12 रंगाचा, एका रंगाचं नाही. ते जुनी अडाणी माणसं टर्बन फेटरिंग धोत्रीवाली काय नाही काय नाही येडे सगळे जयंत्या पुण्यतिथीला एकाच रंगात गुलाल उधळायची. आता तसं नाही. आता आम्ही 21व्या शतकात असल्यामुळे जयंती बदलली की गुलालाचा रंग बदलला. जसं आम्ही IT कडे निघालो इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, तसं तर जयंती साजरं करणारं मंडळ बदललं की बिचाऱ्या महापुरुषाची जन्मतारीख सुद्धा बदलली. दरवर्षाला गावा लागे गुलाल पोती 12, 11 असती संघटना हो 22 अध्यक्षांच्या. म्हणजे कसं काय ते म्हणजे अध्यक्ष दुसरे कार्याध्यक्ष 11 जरी 22. 11 असती संघटना हो 22 अध्यक्षांच्या, आणि आघाड्या 7 परंतु 14 त्यांच्या सेना. म्हणले हे कसं काय म्हणजे नेहमीची दुसरी बंडखोराची 7 दुनी 14. आणि आघाड्या 7 परंतु 14 त्यांच्या सेना, प्रत्येकाला भुलवित आहे सिंहासन दिल्लीचे, प्रत्येकाला भुलवित आहे सिंहासन दिल्लीचे, सुधारणे विण इथे तुंबले गटार हो गल्लीचे, सुधारणे विण इथे तुंबले गटार हो गल्लीचे, दूरदर्शने घरा येतिया दूरदेशच्या न्यूज, दूरदर्शने घरा येतिया दूरदेशच्या न्यूज. म्हणजे बघा मला ज्या वेळेला ही ओळ सुटली ज्या घटनेमुळं ती घटना घडली त्यावेळेला माझ्या पिंपळकुंट्याला ST नाही, रस्ता नाही, फोन नाही, नळ नाही. इतक्या गैरसोयी असताना सुद्धा डायना गेली की 2च मिनिटात मला कळलं डायना गेली. पण शेजारच्या वस्तीवरचा माझा जिवलग मित्र पांड्या मेला ते 4 दिवसांनी कळलं पांड्या गेला म्हणून.
IT इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी म्हणजे धोनीनी मारलेला षटकार, विराटनी मारलेला षटकार 2.5व्या सेकंदात गेला आणि घरच्या म्हातारीचा गुडघा दुखतोय हे कळायला 7 दिवस लागतात. IT दूरदर्शने घरा येतिया दूरदेशच्या न्यूज, पायतळीचे दुःख दिसे ना कुणा पामरा आज, पायतळीचे दुःख दिसे ना कुणा पामरा आज, माणूस उठला माणसातुनी भोगवाद ये सारा, माणूस उठला माणसातुनी भोगवाद ये सारा, गावी या विज्ञान युगाचा वाहू लागला वारा गावी. धन्यवाद. जागोजागी भेटत असते माझी मुलगी, जागोजागी भेटत असते माझी मुलगी, कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी. मला मिळाले किती चांगले आई बाबा, मला मिळाले किती चांगले आई बाबा, मैत्रिणींना सांगत असते माझी मुलगी. हळूहळू मग चालतात हे वादळ वारे, हळूहळू मग चालतात हे वादळ वारे, झोक्यावरती जेव्हा बसते माझी मुलगी. कर्जाचा हा डोंगर थोडा हलण्यासाठी, कर्जाचा हा डोंगर थोड्या हलण्यासाठी, मुलासारखे राबत असते माझी मुलगी. चित्र काढते पोळ्या करते गाणे गाते, चित्र काढते पोळ्या करते गाणे गाते, दुःखालाही खुशाल पिसते माझी मुलगी. आठवते मज माझी आई अशीच होती, आठवते मज माझी आई अशीच होती, जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी. तिला न्यायला राजकुमारा उशिरा येतो. प्रत्येक बापाची हे आहे की तिला न्यायला राजकुमारा उशिरा येतो, अजूनही मजला अल्लड दिसते माझी मुलगी, अजूनही मजला अल्लड दिसते माझी मुलगी. धन्यवाद. रचल्या ओळी यमक मला नच सापडले, अर्थ चालला अंबारीतून शब्द बिचारे धडपडले. कवीजवळ शब्दांची संपत्ती असते आणि त्याची उधळण सकाळपासून आपण या ठिकाणी बघतोय. आजच्या या कवी लोकांना हसायला सांग ना, हृदयात तुझ्या मला बसायला सांग ना, दिसतच नाहीस लपलीस तू ग कोठे, माझ्या या डोळ्यानं तू दिसायला सांग ना. आणि तूच बसते सदा रुसून माझ्यावर, तूच बसते सदा रुसून माझ्यावर, मलाही कधी कधी तुझ्यावर रुसायला सांग ना. आणि आपणच दोघे राहू फक्त तिथे, तिथे या दुनियेतील लोकांना नसायला सांग ना. आणि जाऊ होऊन आपण एक जीव असं, मी तुझ्यात तू माझ्यात असायला सांग ना. गीत ऐकवतो, सांगते ऐका. सांगा ना या वेडीला, या माझ्या गुलछडीला, हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला. आणि सांगा ना या वेडीला, या माझ्या गुलछडीला, हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला. आणि सांगा ना या वेडीला, बरे नाही तुझे हे माहेरी राहणे, तू गावात बदनाम होशील याने. तुझ्या गवाडवडीला आणि या धर्म रूढीला, हे घातक होईल पुढच्या पिढीला. सांगा ना या वेडीला, या माझ्या गुलछडीला, तिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला. आणि सांगा ना या वेडीला, नको भांडू भांडण विकोपास जाईल, तुझा माझा तंटा मी पंचात नेईल. बसेन चावडीला त्या वामनच्या जोडीला, तुला मात्र नेईल मी याच घडीला. सांगा ना या वेडीला, या माझ्या गुलछडीला, हिच्यासाठी आलो मी
सासूरवाडीला सांगा ना या वेळीला. त्यासाठी येत आहेत प्राध्यापक तुकाराम सगळवे सर. होणार आहे त्या अगोदर आभार प्रदर्शनामध्ये आपलं हे काव्य संमेलन फुलवणाऱ्या कवी श्री नारायण सुमन, प्रदीप निफाडकर, अनिल भाऊ देशपांडे, सुभाष कर्डक आणि त्यांच्यासमवेत आलेले श्री भास्करराव लगड, धनंजय तळवळकर, श्रीकांत जोशी या सर्व कविवर्यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपले पत्रकार भाऊसाहेब येवलेस आणि श्री अनिलराव देशपांडे यांचेही मी मनापासून आभार मानतो. या आपल्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पठारे सर यांचेही मी आभार मानतो. तसेच या महाविद्यालयाचे उपप्राचार्य गडकरी सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बोराडे सर, पर्यवेक्षक वैद्य सर आणि कार्यक्रम घडून आणणारे जे काही सर्व संयोजक, सहकारी मित्र, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. जे काही पत्रकार कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी राहून गेलेला आहे आणि म्हणून मी माननीय प्राचार्य डॉक्टर पठारे सर यांना विनंती करतो की त्यांनी सकाळ समूहाचे श्री अनिलराव देशपांडे यांचा सत्कार करावा. चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे आराधन मातंडचे तापहीन हे सर्व सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी त्रिलोकी भगिलो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोक येणे दृष्टादृष्ट विजयी एक मने श्री विश्वेश्वराओ आहोईल दान फसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. शांती. मराठी भाषा पंधरवड्याच्या अंतर्गत महाविद्यालयामध्ये गेली 15 दिवस वेगवेगळ्या स्पर्धा आणि उपक्रम विद्यार्थ्यांसाठी चालू आहेत आणि अखेरचा भाग म्हणून कवी संमेलनाचं आयोजन महाविद्यालयामध्ये गतवर्षीप्रमाणेच करण्यात आलेलं होतं. या कवी संमेलनामध्ये प्रसिद्ध कवी प्रदीपजी निफाडकर, नारायण सुमंत, कर्डक आणि अनिल भाऊ देशपांडे यांनी खूप चांगल्या कविता या ठिकाणी सादर केल्या. विद्यार्थी त्यांच्या कवितांमुळे मंत्रमुग्ध झाले आणि जवळजवळ 3.5 तास हा काव्य संमेलनाचा कार्यक्रम हा इतका रंगला आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारची दाद दिली. राहुरी महाविद्यालयाचे विद्यार्थी देखील शिस्तप्रिय असल्यामुळे सगळ्या कवींनी ही जी काही त्यांनी दाद दिली आणि प्रतिसाद दिला काव्य संमेलनाला त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं कौतुक केलं. उत्कृष्ट आयोजनाबद्दल संयोजकांनाही धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. त्यांनी या आयोजनासाठी जे काही परिश्रम घेतले आणि या कवींना या ठिकाणी बोलावलं आणि खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या काव्य संमेलनाच्या माध्यमातून विशेषतः भाषेचे जे विद्यार्थी आहेत, मराठी भाषा ज्यांनी स्पेशल विषय म्हणून निवडलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आजच्या या काव्य संमेलनातून झालेलं आहे. पुन्हा एकदा मी या सर्व कविवर्यांना धन्यवाद देऊन प्राचार्य या नात्याने त्यांचे आभारही व्यक्त करतो.